Vision should be clear. अधिकार असण्यासाठी जागा स्वतःची पाहिजे. अधिकार असण्यासाठी जिम स्वतःची पाहिजे. ऑक्सिजन जिमचा O2 जिम्स दुबई सगळं अलाउड आहे. सगळं कॅमेरा, ट्रायपॉड, कॅमेरामॅन, एव्हरीथिंग. ते बेंचत कॅमेरा बघितलं की बारबेला तो त्या खाच्यातनं बाहेर आला. हॅलो एव्हरीवन, नमस्ते, राम राम. काय म्हणता, कसे आहेत सगळे? एक मिनिट. नाव इट विल बी मोर क्लिअर नाव. ओके. आय नो खूप फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे व्हिडिओजची आणि येत नाही आहेत आपले व्हिडिओज जास्त, कारण ॲज युजल मोबाईलवर शूट करतो आपण. स्टोरेज इश्यू, काय डिलीट मारायचं, काय ठेवायचं, ठीक आहे, करावं लागतं. ते पण दिवस जातील. कॅमेरा आपण यूज नाही करू शकत कारण अलाउड नाही. ठीक है, नो प्रॉब्लम. कैमरा भी अपना होगा और जिम भी अपना होगा. पाहिजे तेवढं शूट करू. ठीक आहे. चला, आज आपला फुल डे आहे आणि आपण कंटिन्यू ठेवलंय पुशपुल लेग्सची जी स्प्लिट आहे आणि आज फुल डे आहे, वीकेंड आहे, सॅटर्डे, जन्माष्टमी, गोपाळकाला. सो जे बघत असतील त्यांनी गोपाळकाला, दहींडी वगैरे सगळी जरा आरामात आणि सावकाश खेळा, जीवाला जपून. बाकी सुरू करूया आपला व्हिडिओ. मध्ये मध्ये बोलूया, मध्ये मध्ये तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ, मध्ये मध्ये वर्कआउट एन्जॉय करा. गाइस, पुलअप्स झाले आणि वी आर स्टार्टिंग ऑफ विथ टी-बार रोज, ओल्ड स्कूल टी-बार रोज. अँड झालं आता असं ना की आज दहीहंडी आहे ना, सो सगळ्यांना सुट्टी आहे आणि जिममध्ये मजबूत गर्दी आहे. यायला मला काही समजत नाही. आजचाच मुहूर्त कसा काय भेटला मला व्हिडिओ काढायला. बरं, असं पण नाही की आपण कोणाला सांगू शकतो मला व्हिडिओ काढायचा आहे वगैरे, नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. थांबायला लागतंय, बघायला लागतंय, मग जाऊन व्हिडिओ काढायला लागतं. आता माझे 4-5 सेट झालेत अँड 6वा सेट आहे आता. 4-15च्या प्लेटी आहेत, पण आता प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ काढू कसा. आहे मी एकटाच, काय कळत नाही काय चाललंय काय वगैरे. बघू काय आता. जसं आहे बोलू पण शकत नाही. बरं ठीक आहे, दाखवतो सेट, बघा तुम्ही. आई ग, सर्व इझी कोणी नाही खेचायला, कोणी येणार नाहीये. तुलाच खेचायचंय वरती स्वतःला. चल. आई ग, माझ्या जिम मध्ये ना टाइमपास करायला अलाउडच नसतं. कारण अर्ध्याच्या वरती लोकांना नुसते फक्त टाइमपास करायला येतात जिम मध्ये. असा इतका राग येतो ना, कारण ज्यांना सिरियसली काहीतरी करायचं असतं ना त्यांना ते करायलाच भेटत नाही.
आता मी टी बार मारला पण काय उपयोग झाला नाही, कारण तुम्हाला दाखवूच शकलो नाही. कारण आता लास्ट सेट तुम्ही बघितला असेल, ते बारबेल तो त्या खाच्यातनं बाहेर आला. सेट फील्ड. हा, अर्ध्याच्या वरती लोक बसले, गप्पा मारतायत, टाइमपास करतायत. करू दे, सगळ्यांनी पैसे भरलेत. माझ्या जिम मध्ये ना विजन विजन क्लिअर असला पाहिजे. विजन शुड बी क्लिअर. गाइज, आय डोंट थिंक की आज मी सगळं नीट दाखवू शकेन. वर्कआउट वगैरे आय गेस सगळं वर खाली होत आहे, कारण आज सुट्टी आहे सगळ्यांना. सो खूप गर्दी आहे. सगळं नीट दाखवण्यासाठी ना गाइज, माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझी जिम, माझा कॅमेरा, असं असतं. कोण पण येतं आणि उठवतं आपल्याला. काही करू शकतो का मी? काही नाही. कारण अधिकार नाही. अधिकार असण्यासाठी जागा स्वतःची पाहिजे. अधिकार असण्यासाठी जिम स्वतःची पाहिजे. सगळ्या गोष्टी स्वतःच्याच पाहिजे. चालू आहे ना? चालू आहे. लवकरात लवकर ते करायला लागेल. आणि एक गोष्ट ना, इंडियामध्ये खूप लॅकिंग आहे. बाहेर बघा ना, आता सगळे बॉडी बिल्डर्स सगळे अमीर आहेत. इंडियामध्ये सगळे बॉडी बिल्डर्स गरीब आहेत. का माहितीये? सपोर्टिंग नेचर नाही इथे कोणाचं. ते सगळे जण ना पाय खेचायला बसलेत. पुश तर नाही करणार, पण खेचणार मुद्दामून खाली. इतकी उदाहरणं आहेत ना गाईज, म्हणजे सगळेजण गरीब आहेत, गरिबीतूनच येतात. पण आता बाहेर सगळे चॅम्पियन्स बघायला गेलं तर डेरेक लन्सफोर्ड, अँड्रे ड्यू, अली बिलाल, सगळ्यांचे वेगवेगळे बिझनेसेस आहेत, पण सगळ्यांची यूट्यूब चॅनल आहेत आणि सगळे लाखोंनी व्ह्यूज काढतात आणि लोक बघतात, कारण टॉप ॲथलीट्स आहेत. बट सीन आहे ना की तिकडे अडवणारे कोण नाही. आता एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगू तर, आता सगळेजण ऑलिम्पियासाठी सगळेजण तयारीला दुबईला गेलेत, कारण दुबईच्या जिम्समध्ये सगळं अलाउड आहे. ऑब्व्हियसली ते सगळे मोठे ॲथलीट्स आहेत, पण ॲथलीट्सच्या हिशोबाने ते लोक त्यांना ट्रीट पण तर तसं करतायत ना, कोणाला थांबवत नाहीत तिकडे. म्हणजे आता अँड्रे ड्यूचा लास्टचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर तो पुश डेचा त्याने टाकला आहे. ऑक्सिजन जिमचा, O2 जिम्स, दुबई सगळ्यात मोठं जिम आहे दुबईचं. सगळं अलाउड आहे, सगळं. कॅमेरा, ट्रायपॉड, कॅमेरामॅन, एव्हरीथिंग. किती गर्दी असली तरी लोक पण माइंड नाही करत, काही नाही. सगळ्यांना चांगला फ्रीडम आहे. ते बेंच कॅमेरा बघितलं की कोण नाही ना तुम्हाला सपोर्ट करायला. सगळं एकट्यानेच करायचं आहे. एकटा जीव सदाशिव, हे कायम लक्षात ठेवा. आणि जर कोणी सपोर्ट करायला आला ना तर त्याच्यामध्ये
तुम्हाला सपोर्ट करण्यामागे त्यांचा फायदा असणार हे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कोणाच्या भरोशावर पण राहू नका आणि कोणावरती अवलंबून पण राहू नका. काही अर्थ नाही त्या गोष्टीला. सगळे एकट्याने करा. तर जसं मला जमतंय तसं मी करायचा प्रयत्न करतो. पण भाई व्हिडिओ नीट काढता येत नाही, मग नीट कॉन्टेंट देता येत नाही ना, काय करू. ठीक आहे, विजन मोठं आहे आपलं, होईल नक्कीच. मी करेन पूर्ण. बघू आता दुसरी एक्सरसाइज जी भेटेल ती करायला लागणार. प्लॅन करून आलेलो पण प्लॅन सारखा वर्कआउट पण होत नाही आणि शूटिंग पण होत नाही. त्यामुळे सगळं वरती खाली झालंय. सो सॉरी फॉर दॅट. बाकी दाखवायचा प्रयत्न करेन, नाही तर डायरेक्ट बोलूया आपण कार्डिओवरती. चला ऑन टू द नेक्स्ट. गाईज मला जमेल तेवढं मारतोय मी आणि जमेल तितकं दाखवायचा प्रयत्न करतोय. बाकी तुम्ही सांभाळून घ्या. जास्त एडिटिंग सिनेमॅटिक शॉट्स वगैरे जमतील अशी वाटत नाहीत आज. चलो लेट्स स्टार्ट. लास्ट सेट. 2 3 4 5 6 7 8 9 10. आई ग, 25चा लास्ट सेट घेतला. तसं मी 30चा डंबल घेतो, बट आज सगळं उलट सुलट झालंय. सो सी असे येतात मध्ये लोक, काही नाही बोलू शकत कोणालाच. त्यामुळे ते सांभाळून घ्या. आई ग, चला 3 4 5 6 7 8. आई ग, आई ग, अरे देवा. ओके गाइज, आई एम सो सॉरी. आज वर्कआउट नीट दाखवता आलेला नाही आहे, बट स्टिल विल रॅप अप द वर्कआउट. की आज काय काय केलं. पहिले पुलअप्स घेऊन टीवर रोज केले, ज्याचा लास्ट सेट फेल गेला कारण बार्बेल त्या खाच्यातनं बाहेर निघाला. त्यामुळे तो सेट नाही मोजत आहे मी. सो आपण 4 सेट केले टी बारचे. देन वी डिड क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन, जे की मी तुम्हाला दाखवलं. येस. नंतर वी डिड स्ट्रेट आर्म पुल डाऊन, जे की मी तुम्हाला नाही दाखवलं, रेकॉर्ड करताच नाही आलं कारण गर्दी होती खूप. देन वी डिड इन्क्लाइन बेंच डंबल रोईंग सपोर्टेड मुवमेंट रोईंगची केली आपण. नंतर एंड केला आपला वर्कआउट. एंड म्हणजे बॅक वर्कआउट एंड केला फ्लॅट पुल डाऊनने. देन बायसेप्सचे 2 व्हेरिएशन घेतले, ज्याच्यामध्ये पहिला व्हेरिएशन होता इझेड बार कर्ल्स, केबल कर्ल्स. त्याचे घेतले 4 सेट. आणि नंतर प्रिचर कर्ल्स नाही मी शूट करू शकलो कारण अजून 2-3 जण प्रिचर कर्ल्सवरती होते, मारत होते. सो सॉरी फॉर दॅट. अच्छा,
या व्हिडिओ तुम्हाला नीट सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेता आले नाही आहेत, बट तरी मला असं सांगायचं आहे की हा व्हिडिओ काढण्याचा मागचा उद्देश असा होता की कीप युअर विजन क्लिअर. जसं मी ठेवलं आहे तसं तुम्ही पण विजन क्लिअर ठेवा. अँड मोजके तुमचे खास मित्र असतील त्यांना जवळ ठेवा आणि तुमची फॅमिली. बाकी स्वतःच्या कामावर लक्ष द्या फक्त. बस सिरियस होऊन जस्ट कीप ऑन वर्किंग ऑन युअर गोल. कारण माझ्या अनुभवावरनं सांगतोय म्हणून मी यूट्यूब चालू केलं आहे, जे की मला नीट करता येत नाही आहे, बट चालू आहे आपला स्ट्रगल. ठीक आहे. सो आता मी अर्धा तास स्टेअर मास्टर करेन आणि मला एवढं सांगायचं आहे की विजन क्लिअर ठेवा आणि अचीव करण्याच्या मागे लागा. बस बाकी काय नाही. कारण किती आपटलं ना तरी तुम्हालाच करायचं सगळं, एकट्यानेच करायचं सगळं. एकटा जीव सदाशिव. सुखी राहा. जितका क्राऊड कमी ठेवाल ना स्वतःच्या आसपास तितकं बेटर आहे. तुम्हाला ग्रो व्हायला खूप छान आहे. सो बस एवढाच होता आजचा व्हिडिओ. अँड एंड करूया आजचा आपला व्हिडिओ. कॅलरीज थोडासा अप केल्यात आपण. बॉडी ठीकठाक आहे. पोजिंग केली थोडीशी. बस व्हिडिओजला प्लीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. प्लीज ग्रो व्हायचं आपल्याला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यूट्यूबवरती. सो प्लीज जर आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. अँड टिल देन थँक यू. सी यू. टेक केअर. बाय बाय. पीस. सायनिंग ऑफ.